आज आपण तोंडल्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। इथं मी 1/2 किलो तोंडले घेतलेले आहेत। त्यांना मी कसं कट करून घेते मी इथं दाखवलेलं आहे। त्याचं टोक आणि त्याचं बूड मी कापून घेते आणि एका तोंडल्याचे मी 4 भाग करते। तुम्ही पण अशाच फोडी करू शकता किंवा यापेक्षा लहान पाहिजे असलं तर करू शकता, पण तसं तर गरज नाही आहे। एवढं इनफ आहे, एवढ्या फोडी करणं बस आहे। तर इथं मी एका तोंडल्याचे 4 भाग असे करून घेतलेले आहेत आणि सगळेच तोंडले मी कट करून इथं घेतलेले आहेत। यामध्ये 1-2 तोंडले पिकले पण होते थोडेसे, पण तेही छान लागतात भाजीमध्ये, तर मी ते ठेवलेले टाकून दिलेले नाही आहेत मी कडला। आणि इथं कढईमध्ये मी तेल घेतलेले आहे 2 चम्मच। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। मी भाज्यांना तेल जास्ती घालत नाही, कमीच घालते। जिरे मोहरीची फोडणी मी दिलेली आहे। जिरे मोहरी तडकल्यानंतर त्यामध्ये मी लसूण घातलेला आहे। लसूण छान गोल्डन कलर भाजून झाला ना, आपल्याला कांदा घालायचा आहे मध्ये आणि कांद्यालाही छान थोडंसं लाल कलर येईपर्यंत भाजायचं आहे। कांदा भाजल्यानंतर मग लगेच आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे। 1 टोमॅटो मी उभं चिरून टाकलेला आहे। टोमॅटोलाही थोडंसं मऊ होऊ द्यायचं, पूर्ण हे गळू द्यायचं नाही। एक 50% टोमॅटो भाजला ना, मग त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिरलेली आपली तोंडली घालून घ्यायची आहेत सगळीच। आणि तोंडली घातल्याबरोबर लगेच आपल्याला मीठ मिरचू घालायचं नाही आहे यामध्ये। थोडंसं तोंडलेला 1-2 मिनिट आपण तेलामध्ये परतून घ्यायचं, कारण तोंडली पण थोडीशी चिकट आणि करवट असतात ना, त्यामुळं थोडं आपण पहिलं त्याला तेलात भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा चिकटपणा आणि करवटपणा निघून जाईल। आणि 1-2 मिनिटाच्या नंतर मग आपल्याला त्याला वाफलून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये वाफलायच्या पहिलं मी इथं घातलेलं आहे मीठ, हळद आणि मिरचू घातलेला आहे। शेंगाचं कूट पण मी घालणार आहे, पण मी आता नाही घालणार आहे, ते शेवटला घालणार आहे। आणि हे असंच आपल्याला वाफलून घ्यायचं आहे थोडा वेळ, म्हणजे कमी मंद आचेवर आपल्याला त्याला असंच शिजू द्यायचं आहे। आणि आता मी 2 मिनिटाच्या नंतर झाकण काढून बघते आणि त्याला छान तेल सुटले आणि मी यामध्ये अजून एकही थेंब पाणी घातलेलं नाही आहे। तसंच मी त्याला थोडा वेळ पहिलं शिजू दिलेलं आहे त्याच्या स्वतःच्या पाण्यामध्येच। आणि मी याला खालीवरी करून घेते आता, म्हणजे हलवून घेते। आणि यामध्ये मी 2 छोटे चमचे शेंगाचं कूट घातलेलं आहे, म्हणजे शेंगदाणे भाजून त्याला वाटून घेऊन घातलेलं आहे ते। आणि तेही आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि मग नंतर यामध्ये थोडंसं पाणी 2 मिनिटासाठीच आता आपल्याला याला झाकून गॅस एकदम स्लो करायचा आहे। पूर्ण भाजी आपल्याला गॅस स्लो करूनच करायची आहे, कधीच गॅस मोठा करायचा नाही आहे, कारण गॅस स्लो असताना भाजी जेवढी छान शिजते आणि जेवढी छान लागते ना, मोठा गॅस केल्यावरती लागत नाही। म्हणून आपल्याला मंद आचेवरच ही भाजी करून घ्यायची आहे। आणि याच्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालणार आहे। इथं बघू शकता तुम्ही मी किती थोडंसं पाणी घातलेलं आहे, तसंच थोडंसं पाणी घालून आणखी आपल्याला 1-2 मिनिटासाठी याला वाफवून घ्यायचं आहे। आणि नंतर 2 मिनिटाच्या नंतर परत आपल्याला चेक करायचं आहे की भाजी शिजली का नाही, कारण आता भाजी शिजलेलीच असणार नक्की, एवढा जास्त वेळ नाही लागत। इथं मी थोडंसं गूळ घातलेलं आहे भाजीमध्ये, कारण जेणेकरून थोडासा करवटपणा असतो ना जो तोंडल्याला, तो निघून जाईल। आणि तो नाही जरी घातला तरी चालेल, गूळ यामध्ये ऑप्शनलच आहे तो, कारण जरी नाही घातलं तरी त्याचा करवटपणा जाणारच आहे। तर इथं आपली भाजी रेडी झालेली आहे। आता तुम्ही बघू शकता हिचा फायनल लुक, आणि ही डब्याला टिफिनला देण्यासाठी रेडी आहे। आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा, एवढी छान लागते ही भाजी, तुम्हाला पण नक्की आवडेल। आणि मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू